नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे गट क पूर्व 2022ला विचारलेले भूगोलाचे प्रश्न. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र जास्त आहे? हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन होता. भौगोलिक क्षेत्र म्हणजे आपल्याला काय एरिया विचारलेला आहे जवळपास. तर सर्वात जास्त एरिया असणारं राज्य कोणते विचारले तर आपल्याला सर्वांना माहितीच असेल. याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. ठीक आहे. तर भौगोलिक क्षेत्रानंतर आपण राज्यांची क्रमवारी पाहू. सर्वात पहिले येतं राजस्थान, 2 नंबरला येतं आपलं मध्य प्रदेश, 3 नंबरला येतं आपलं महाराष्ट्र. आणि सर्वात कमी जर म्हटले तर कमी क्षेत्रफळवाले जर बघितले तर ते पण आपल्याला माहिती पाहिजे, कारण ते पण विचारू शकता. तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं सर्वात लहान राज्य आहे गोवा, ज्याचं क्षेत्रफळ जवळपास 3700 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास येतं. आणि 2 नंबरला येतं सिक्कीम. तर या दोघांमध्ये माणूस खूप कन्फ्यूज होतो की कोणतं लहान आहे कोणतं मोठं. तर गोवा सर्वात लहान आहे. सिक्कीमचं क्षेत्रफळ आहे जवळपास 7056 किलोमीटरचा वर्ग, म्हणजे जवळपास दुप्पट आहे गोवा. ठीक आहे. जर सर्वात लहान युनियन टेरिटरी बघितली, केंद्रशासित प्रदेश बघितला, तर सर्वांनाच माहिती आहे ती आहे लक्षद्वीप. ठीक आहे. तर मग या अशा गोष्टी काही लक्षात ठेवायच्या आहेत. क्षेत्रफळ जर बघायला गेलं तर राजस्थानचं तुम्हाला आयडिया असेल जवळपास 342,000 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास येतं. मध्य प्रदेश जवळपास 308,000 स्क्वेअर किलोमीटरच्या. आणि महाराष्ट्र आपल्याला माहितीच आहे 307,000 स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास. ठीक आहे. जे की ॲक्युरेट माहिती आहे आपल्याला 30,77,13 किलोमीटरचा वर्ग हे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. तर हे क्षेत्रफळानुसार क्रम लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? हा पण एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आपल्या राज्यांच्या सीमा कोणत्या 2 देशांना लागून आहेत असं विचारण्यात आलेलं आहे. तर त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड. हे जे त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड आहे, या तिन्ही देशांची सीमा जर बघितली, यांची सीमा फक्त एकाच देशाला लागून आहे. 2 देशांना लागून असणारी सीमा जर बघितली तर ती मिझोरमची येते. आणि ते कुणाकोणाला सीमा लागलेली आहे? ती लागलेली आहे म्यानमार आणि बांगलादेश. म्यानमार येतं त्याच्या पूर्वेकडून आणि बांगलादेश येते त्याच्या पश्चिमेकडून. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा. हे काही लोहपोलाद उद्योग दिलेले आहेत आणि त्यांचं राज्य दिलेले आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आहे ते हे ओळखायचं आपल्याला. आता हे बोकारो, दुर्गापूर, रूरकेला यांचे नावं आपण नेहमीच ऐकलेले आहेत. कुठं? पंचवार्षिक योजनेमध्ये आपण यांची नावं ऐकली असतील. हे तिन्ही लोहपोलाद उद्योग जे आहेत ते आपल्याला माहिती आहे पंचवार्षिक योजनेमध्ये कुठे स्थापित करण्यात आले होते? तर भारताच्या उत्तरेकडे, बरोबर. म्हणजे कुठं ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बिहार, थोडं पूर्व साईडला सुद्धा. परंतु कर्नाटकमध्ये त्यावेळेस असं काय करण्यात आलं होतं का? या तिन्हीपैकी कोणतं कर्नाटकमध्ये आहे का? नाही. तर मग भद्रावती कर्नाटकमध्ये हे आपल्याला इथून डायरेक्ट समजतं. एलिमिनेशन मेथडने जाऊ शकतो आपण. डीचं 1 पाहिजे आपल्याला. डीचं 1 एकाच जागी, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. डीचं 4 हे गेलं, डीचं 3 हे गेलं, डीचं 2 हे गेलं, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम निवडा. कसा विचारलेला आहे? उतरता क्रम म्हणजे सर्वात उंच जो आहे तो वरचा आणि सर्वात लहान जो आहे तो खाली असणार. आता ही शिखरांच्या उंचीनुसार आपल्याला सगळ्यांना ट्रिक माहिती असेल. ही कसा मी हसतो हे सगळ्यांना पाठ असेल महाराष्ट्रामध्ये. कसा मी हसतो. कसा मी हसतोमध्ये कळसुबाई, साल्हेर, मी म्हणजे आला महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. आता घ्या कसा मी. कळसुबाई 1 नंबरला आलं. ठीक आहे. साल्हेर त्यापेक्षा मोठा आहे का? नाही, 2 नंबर गेलं. कळसुबाई महाबळेश्वर हे आहे ते कळसुबाई मस्त. आता कळसुबाईनंतर साल्हेर येतं, बरोबर. महाबळेश्वरच्या अगोदर साल्हेर येतं, त्यामुळं 3 नंबर पण कटलं. आणि ते साल्हेरचं सगळ्यात लास्टला दाखवलं त्यामुळे हे पण कटलं. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 कसा मी हसतो. ह्या ट्रिकमध्ये ठेवून बघा, हे सगळेच बसतात. ठीक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे गुणोत्तर, लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे? काय विचारले? लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे म्हटले. महाराष्ट्राच्या संदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे लिंग गुणोत्तरमध्ये बघितलं तर सर्वात वर कोण आहे म्हणते आपल्याला? रत्नागिरी. त्यानंतर कोण येतं मग? सिंधुदुर्ग. नंतर कोण येतं? गोंदिया. आणि त्याच्यानंतर सातारा. हे 4 तर पाठच ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. हे 4 तर आपल्याला पाठच ठेवावे लागतात. आणि या 4मधले हे जे 2 आहेत वरचे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, हे टॉप 2 जे आहेत हे असे आहेत ज्यांचे लिंग गुणोत्तर 1000पेक्षा जास्त आहे.
त्यामुळे हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. 1000पेक्षा जास्त आहे यांचं लिंग गुणोत्तर. तर गोंदिया कितीनं हुकला, तर गोंदिया फक्त 1नं हुकला. गोंदियाचा आहे 999. आता काय विचारले, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. इथं कोणतं कोणतं दिलेलं आहे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव हे 4 ऑप्शन दिलेले. तर मग यांच्यापैकी जर बघितलं तर 4 नंबरला कोण आहे, सातारा. त्याच्यापेक्षा कोणता मोठा दिसतो का ऑप्शनमध्ये, नाही. तर मग याचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सातारा याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा. उष्ण पाण्याचे झरे दिलेले आहेत आणि जिल्हे दिलेले आहेत. ह्या जोड्या आपल्याला जुळवायचं आहे. आता पहा, उष्ण पाण्याचे झरे जर बघितले तर ठाणेमध्ये सर्वात जास्त आहेत, हे आपल्याला माहिती आहे. सर्वात जास्त ठाणेमध्ये आहेत आणि त्यामध्ये सर्वात फेमस आहे वज्रेश्वरी. जर तुम्ही हे केलं नसेल तर करून घ्या. काही नाही, 15 ते 20 मिनटाचा चॅप्टर आहे, जास्त नसतो याच्यामध्ये. 15 ते 20 मिनटाचा चॅप्टर आहे. ठाण्यामधले तुम्हाला पाठ करायचे, जळगाव, रायगड असल्या जे मेन ठिकाणी आहेत असे पाठ करायचे आपल्याला. आणि असे जे क्वेश्चन असतात जोड्या जुळवावाले, हे तुम्हाला 1 किंवा 2 जोडी जरी माहीत असेल बरोबर तरी तुम्ही आरामात सोडवू शकता. जसं आपण हा रूरकेलावाला सोडवला. ठीक आहे, आपल्याला माहिती होतं भद्रावती ही कुठंतरी खालीच कुठेतरी असणार, कारण हे बोकारो दुर्गापर्यंत रूरकेला हे तर वर होते. त्यानुसार आपण हा प्रश्न सोडवला. बाकी काय माहीत असण्याची गरज होती का, नाही. त्याप्रमाणेच हा पण प्रश्न असणार आहे. बघा आता ही वज्रेश्वरी सीचं 2 ठाणे काही जणांना माहीत असतं. सीचं 2 ठाणे तुम्ही पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 असेही होडवू शकता. ठीक आहे, एवढ्यावरूनच समजलं तुम्हाला, तुम्ही 50% गेला. कशावरून, तुम्हाला फक्त 1 माहीत होता. फक्त 1 माहीत होतं तुम्हाला, ठाण्यामध्ये वज्रेश्वरी आहे. याच्यावरून तुम्ही 2 ऑप्शन नाहीसे करून टाकले, जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर येण्याची टक्केवारी हिची फक्त 50% आली. आपल्याला माहिती आहे की सालबर्डी, सीताबर्डी अशा गोष्टी कुठे आहेत, विदर्भामध्ये असतात. ठीक आहे, विदर्भामध्ये आहेत सालबर्डी, सीताबर्डी. तर मग एवढ्यापैकी विदर्भात कोणतं दिसते, तर अमरावती फक्त. येतं येणार 4, हे पण कन्फर्म आहे. तर एचं 4, एचं आलं 4, फक्त 4ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला बाकी काही माहितीसुद्धा नसतं, फक्त सालबर्डी माहिती आहे, अमरावतीमध्ये आहे, तर तुम्ही हे आरामात उत्तर सोडू शकला असता. आता हा पुढचा प्रश्न पहा, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते, संभाजीनगरमधला. तर ते आपल्याला माहितीच आहे. सर्वात मोठा कोणता आहे, बीड, आणि सर्वात लहान कोणता आहे, हिंगोली. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. अस्तंबा ही उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते. आता अस्तंबा आपल्याला माहिती आहे कुठे आहे, नंदुरबारमध्ये. त्या लोकांनी सोडवलं असं एका सेकंदात. नंदुरबारमध्ये आहे अस्तंबा डोंगर. हे कशामध्ये येतं, हे सातपुडा पर्वतरांगेत येतं. कारण जी आपली सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती खालून सुरू होते, एवढं वर तर नाही आहे. हा सातपुडा पर्वतरांगेमध्ये येणारा पर्वत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे, सातपुडा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे. पुन्हा एकदा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर या जिल्ह्यांची सीमा काढणं तेवढं अवघड नाही आहे काय. पहा, हा आपला महाराष्ट्र आहे, सुंदर असा. थोडा मॅप चुकू शकतो, थोडंसं चुकलं तर माफ करा. ठीक आहे, हा आपला महाराष्ट्राचा मॅप. ठीक आहे, थोडा वर डबल मानाने काढल्यावर वर खाली होईल. इकडे बघितलं तर इकडं आहे गुजरात, आपल्याला माहिती आहे. इकडं आहे गुजरात. ठीक आहे, इकडं आहे मध्य प्रदेश. फक्त 5 मिनिट पहा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कधीच लक्षात जाणार नाही. हा प्रश्न नेहमीच्या नेहमी लक्षात राहील. हा आहे छत्तीसगड. ठीक आहे, इथं बाउंड्री लागते तेलंगणाची, इथं बाउंड्री लागते कर्नाटकची, आणि इथं बाउंड्री लागते गोवाची. तर हे काही भाग आहेत ज्यांना आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री लागते. ठीक आहे, इथं दीव दमण पण आहे, ते लक्षात ठेवायचं, एवढं काय नाही. तर हे प्रमुख अशी 6 राज्य आहेत ज्या राज्यांना महाराष्ट्राची सीमा लागते, जिल्ह्यांची सीमा लागते. आता हे पाठ कसं करायचं, सगळ्यात बेस्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा, गुजरातला पकडायचं 4. इथं माहिती आहे तुम्हाला 4 जिल्हे आहेत. कोणते कोणते आहेत, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. बरोबर. आता ह्या कोणत्याला 4 आहेत ना, तर ह्या बी कोणत्याला 4 घ्या, म्हणजे तेलंगणाला पण 4 घ्या. तेलंगणाला 4 कोणते कोणते आहेत, यवतमाळ आहे, नांदेड आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे, ह्या कोणत्याला 4 घेतली, कोणत्या कोणत्याला 4 घेतली, ह्या वरच्या कोणत्याला, ह्या कोणत्याला 4 घेतले ना. ठीक आहे, तर मग ह्या कोणत्याला पण 4 घ्या. एवढं समजलं. आता वर किती घ्यायचे, वर घ्यायचे 8. मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागते. ते जिल्हे कोणते कोणते आहेत, नंदुरबार आहे, सिरियलला सांगतो मी, नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा, अमरावती
भंडारा नागपूर गोंदिया नागपूर भंडारा गोंदिया असं येतं. म्हणजे एकूण 8 आहेत वर जिल्हे. तर वर तुम्ही 8 घेतलेत ना, वर 8 घेतलेत तर खाली 1 न कमी करा. समजलं? वर 8 घेतलेत खाली 1 न कमी करा. तर कर्नाटकला किती लागणार? कर्नाटकला लागणार 7 जिल्ह्यांची सीमा. ते कोणते कोणते जिल्हे आहेत? सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड. बरोबर. आता छत्तीसगडला आपल्याला माहिती आहे, सहज वरच्यावर माहिती आहे, गोंदिया आणि गडचिरोली 2 जिल्हे लागतात आणि इकडे गोव्याला फक्त सिंधुदुर्ग लागतो. तर मग मॅटर काय बघितलं आतापर्यंत आपण? गुजरात ह्या साईडला 4 घेतले ना, तर त्याच्या विरुद्ध साईडला पण 4 घ्या. वर मध्य प्रदेशला 8 लागतात, त्याच्या विरुद्ध साईडला 1 कमी करायचा 7 लागतात. इकडे छत्तीसगडला ह्या साईडला 2 लागतात, तर त्याच्या विरुद्ध साईडला 1 कमी करायचा 1 लागतो. समजलं? तुम्हाला आता काही पाठ करायचं हे तर तसं केलं तरी ते पण बेस्टच आहे. समजा असं हे 4 8 2 वरचा, हे 4 8 2 वरचा आलं, खालचं कसं आहे 4 7 1. बरोबर. हे जशाच तसं ह्यातून 1 कमी, ह्यातून 1 कमी, असा पण तुम्ही पाठ करू शकता. परंतु मी ज्या प्रकारे सांगितलं तेवढं त्या प्रकारे फक्त 2-3 वेळ स्वतः मॅप काढून हे सगळे राज्य दाखवून वगैरे जिल्हे दिमागात आणा. प्रश्न हा तुमचा कधीच चुकणार नाही. तर कर्नाटक राज्यास एकूण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ते आहे एकूण कर्नाटक 7 जिल्हे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 1 इंच वायुभार म्हणजे किती? आता 1 इंच वायुभार म्हणजे कुणाचा म्हणलेला आहे? 1 mm ऑफ Hg. सॉरी इथे mm नाही, इथे Hg. 1 इंच ऑफ Hg. ठीक आहे. 1 इंच ऑफ Hg कितीच्या बरोबर असतं असं ते म्हणलं. हे काय स्टँडर्ड युनिट्स आहेत. कशाचे आहेत हे युनिट्स? हे प्रेशरचे आहेत. बार बीर दिसले की कशाचं असते हे प्रेशरचे युनिट्स आहेत, लक्षात ठेवायचं. आणि स्पेशली आपण जर प्रेशर म्हटलं आणि ते जर बारमध्ये दिसत असेल तर ते प्रेशर कोणतं असतं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 mm ऑफ Hg हे कितीच्या बरोबर असतं हे जर सांगितलं तर त्याचे काही जर आपण पास्कल्समध्ये काढलं तर 3386.39 पास्कल असतं ह्याच्या बरोबरीला. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे 1 बार म्हणजे 10चा 5वा पास्कल. बरोबर. तर मग 1 2 3 4 इकडे 1 0 जाईल तर 0.338639 इथे 1 0 येईल आणखी. तर एवढा बार येईन. बरोबर. एवढा बार येईन. तर मग आता आपल्याला हे बार दिलेले आहे, मिलीबारमध्ये दिले ना, तर मिलीबारमध्ये करायचं आहे. तर मग आपल्याला इकडे 0 न्यावं लागतील. कोणत्या साईडला? इकडे 0 न्यावं लागतील. तर मग हे 3 3 8 आहे ना पुढं, तर मग इथं 9 करू शकतो आपण, 4 करू शकतो 3ला. तर 34 गुणिले 10चा किती? हा 1 0, हा 1 0, हा 1 0 म्हणजे 10⁻³ यायला पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. इथे काय येणार? 10⁻³ बार येणार. तर या 10⁻³ काढून आपण काय लिहू शकतो? मिली. आणि हे बार जशाच तसं आणि हे 34 जशाच तसं खाली. तर याचं उत्तर येईल 34 मिलीबार होतं. आता हे करून दाखवलं तुम्हाला. पण हे 1 इंच ऑफ Hg हे 34 मिलीबारच्या असतं. हे डायरेक्ट फॅक्च्युअलच हे आहे. डायरेक्ट तुम्हाला कन्व्हर्जनमध्ये आपण बघतो ना, जसं आपण म्हणतो की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर याच्या टाईप सांगतो ना आपण, तर त्या टाईपचं कन्व्हर्जनच आहे. 1 इंच ऑफ Hg म्हणजे 34 मिलीबार. तर लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालील विधाने पहा. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. आता ही जी 2 वाक्ये दिलेली आहेत, या 2 वाक्यांमधील कोणतं बरोबर आहे असं विचारण्यात आलेलं आहे. आता हे सर्व पाहण्या अगोदर आपल्याला जेट वायू काय असतात हे माहिती असणं आवश्यक आहे. तर जेट वारे जर बघितले तर आपल्या पृथ्वीच्या 30 डिग्री ते 60 डिग्री नॉर्थ, तसेच 30 डिग्री ते 60 डिग्री साऊथ या दरम्यान आपल्या पृथ्वीच्या कोरिओलिस फोर्समुळे, हा जो फोर्स असतो पृथ्वीचा स्वतःचा, या फोर्समुळे हे वारे वाहतात. हे वारे वाहतात कशामुळे? कोरिओलिस फोर्सचा मेन प्रादुर्भाव असतो. आणि हे जर बघितलं तर जवळपास 5 ते 6 किलोमीटर उंचीवर वारे वाहतात. हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि खूप वेगवान असतात. जवळपास यांची स्पीड म्हटलं तर 180 ते 200 किलोमीटर पर आवरच्या आसपास असते. हे जर वारे पृथ्वीच्या सरफेसवरती जर आले, ह्या स्पीडने एखादी वारे पृथ्वीच्या सरफेसवर आले असतील तर त्यांना आपण टायफून बिफून सारखं ते एकदम फास्ट असतील बघा, हरिकेन वगैरे, तर ते म्हणू शकतो. एवढे फास्ट असतात हे वारे. पण हे खूप उंचीहून वाहत आहेत, त्यामुळं आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही.
ठीक आहे. परंतु हे फरक आपल्या मान्सूनवरती पाडतात नेहमीच, बरोबर. आता भारतीय मान्सूनवरती यांचा कशाप्रकारे प्रभाव पडतो हे आपण पाहूया. बघा, हे आपले हिमालय आहे, माहिती आहे, असे हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. आता हिमालय जे आहे आपल्या 30 डिग्री नॉर्थच्या आसपास येतं, बरोबर. 30 डिग्री नॉर्थच्या आसपास आपले हिमालय येतं. हे जेट वारे येतात इकडून, यांची दिशा असते पश्चिम ते पूर्व. जेट वाऱ्यांची दिशा असते पश्चिम ते पूर्व, कारण आपली पृथ्वी कशी वाहत आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, बरोबर. तसंच कोरियोलिस फोर्स असणार आहे. ही वारे जेव्हा हिमालयाजवळ येतात, हिमालयाला आले समजा, आपल्याला माहिती आहे ते 5 ते 6 किलोमीटर उंचीपर्यंत उडतात. परंतु आपण हिमालयाची उंची तर पाहिलेली आहे, खूप आहे उंची हिमालयाची, तर काही हिमालयाच्या वरून तर निघून जाणार नाही. मग हिमालयामुळे हे वारे भेदले जातात. काही वारे जातात पलीकडे, काही वारे येतात इकडे. आता हा एक फिनॉमिना समजला जेट वाऱ्यांबद्दल. आता मेन आपल्या भारतात मान्सून वारे कधी येतात ते माहिती आहे आपल्याला. कधी येतात? जूनमध्ये. जूनमध्ये मान्सून वारे येतात. यांचे येण्याचं काय कारण असतं? हिमालयाच्या वरी जर बघितलं तर इथं कुठं तिबेट आहे आपल्याला माहिती आहे, इकडं तिबेट आहे, ओके. तर तिबेट आहे. ह्या तिबेटमध्ये त्यावेळेस जर बघितलं तर टेम्परेचर जे आहे ते खूप हाय असतं. त्यामुळे तिथलं जे प्रेशर आहे, जो दाब आहे तो खूप कमी असतो. आणि आपल्याला माहिती आहे दाब हा कधीही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वहन करतं. वारे हे कमी दाबाकडून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वहन करतात. मग इथे एकदम कमी दाब बनलेला आहे कुठं? तिबेटच्या परिसरामध्ये, हिमालयाच्या वरून. आणि इकडं जर खाली बघितलं तर इकडं खूप जास्त दाब आहे कुठं? विषुववृत्ताकडे. मग हे जूनमध्ये आलेले जे मान्सून वारे आहेत भारतामध्ये जेव्हा एंटर करतात तेव्हा वेगवेगळ्या पर्वतांमुळे, इथं सह्याद्री असेल समजा, वेगवेगळे होतात, ठीक आहे. वर गेलं तरी ते जेट वारे आहेत तिथं, माहिती आहे आपल्याला. मग ते पण त्यांना तिथे येऊ देत नाहीत. मग ते वारे डबल इकडे वळतात आणि ठीक आहे, भारतभर भ्रमण करतात आणि भारतभर त्याचा पाऊस पडतो. समजलं? तर मग भारतातील मान्सून वारे वाहण्यासाठी हे कारणीभूत आहे का? हो आहे. त्यामुळेच तर हे वारे इथून परत येत आहे आणि भारतभर वहन करत आहे, बरोबर ना. जेट वायूंचं इथं अस्तित्व आहे, त्यामुळेच वारे खाली वळले आणि भारतभर पाऊस पडला. आणि भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे, आणि ते पण बरोबर आहे. तर याची दोन्ही विधाने बरोबर असणार आहेत, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? तर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग कोणता महामार्ग आहे? हा NH-44. याचे 2 मेन सिटीज आहेत महाराष्ट्रातील मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील आग्रा. या 2 शहरांना जोडण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. याचं जुनं नाव होतं NH3, नॅशनल हायवे 3 या नावानं पहिलं फेमस होता. परंतु आता जी नवीन प्रणाली आली आहे नाव देण्याची, त्यानुसार याचं नाव बदलण्यात आलेलं. तर हा कोणत्या शहरातून जात नाही असं विचारण्यात आलं होतं. तर याचं उत्तर येणार आहे नाशिकमधून जातो. हो, जातो. इथं धुळे आहे मित्रांनो, आणि धुळ्यामधून पण जातो, परंतु अमळनेर आणि दौंडमधून जात नाही. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न पाठ करण्याचा होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे केव्हा होती? महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे ती आहे मुंबई ते कुर्ला 1925ची. तर हा पण एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर हे झालं विजेवर चालणाऱ्या रेल्वेबद्दल. सर्वात पहिली नॉर्मल रेल्वे, साधी रेल्वे केव्हा धावली होती? 1853ला. सगळ्यांना माहिती असेल इतिहासामध्ये, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. कुठे होती ते? मुंबई ते ठाणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? आता हा प्रश्न जो आहे तो हा करंट अफेअर्सशी संबंधित होता, कारण हे जे अभयारण्य आहे हे माळढोकसाठी प्रसिद्ध आहे. आणि या माळढोकसाठी सुप्रीम कोर्ट जे आहे त्या सुप्रीम कोर्टनं याच्या संवर्धनासाठी, यांचा संवर्धनासाठी एक कल्पना सुचवली होती. कुणी? सुप्रीम कोर्टने. त्यामुळे हे जे माळढोक आहे हे ह्याच्यामध्ये होतं, न्यूजमध्ये होतं, करंट अफेअर्समध्ये, आणि त्याच्याशी संबंधित आहे आपलं नानज अभयारण्य. हे माळढोक प्राणी जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये भेटतात, त्यासोबतच गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. हे काय पक्षी आहेत, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर मग सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्यामध्ये हे सुद्धा माळढोकसाठी फेमस आहे, बरोबर. माळढोकचे जर स्टेटस बघितलं तर ह्यांना संवर्धन का गरजेचं आहे? कारण जी IUCN रेड लिस्ट असते, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, यांची जी रेड बुक असते
त्या रेड बुकमध्ये यांचं जे स्टेटस आहे ते आहे क्रिटिकली इंडेंजर्ड, म्हणजे यांना वाचवणं गरजेचं आहे असं ती लिस्ट सांगते. त्यासोबतच आपलं जे वाईल्ड लाईफ ॲक्ट आहे, आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972चा, त्या ॲक्टनुसार जर यांचं स्टेटस बघितलं तर हे स्केड्यूल 1मध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे इथं सुद्धा सांगते की त्यांचं संवर्धन इम्पॉर्टंट आहे, नाहीतर ते खतम होते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर मग हा प्रश्न करंट अफेअर्सशी संबंधित होता. याचं उत्तर येईल माळढोक. पुढचा प्रश्न आणि अखेरचा प्रश्न आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर डॅश डॅश नावाने ओळखला जातो. हा पण प्रश्न जर बघितला तर करंट अफेअर्सशी संबंधित होता. आता ही काय तेवढी मोठी न्यूज नव्हती, परंतु ही न्यूज आली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये. टाइम्स ऑफ इंडिया याची न्यूज होती 30 एप्रिल, डेटसुद्धा सांगतो मी तुम्हाला, 30 एप्रिल 2022 या दिवशीची न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की आपले ज्योतिबा डोंगर जे होते तर यामध्ये फेक पार्किंग, तुम्हाला म्हणतो मी पुन्हा, ही काही तेवढी मोठी न्यूज नव्हती, पण ही न्यूज होती जी नॅशनल लेवलवरती इश्यू बनली होती, त्यामुळे हे थोडं न्यूजमध्ये आलं होतं, महत्त्वाचं होतं. तर हे 5,000 रुपयापेक्षा 50,000 रुपयापेक्षा जास्त फेक पार्किंग करून काही लोकांनी त्याचे पैसे कमवले होते. त्या ठिकाणी तिघांना अटक झाली होती, अशी न्यूज आली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये. तर मग त्याच्याशी संबंधित हा प्रश्न होता. तर याचं उत्तर येणार आहे पहिलं वाडी रत्नागिरी. पर्याय क्रमांक 1 फक्त 1. ठीक आहे. याला वाडी रत्नागिरी, त्यासोबतच याला केदारनाथ असं पण म्हटलं जातं या डोंगराला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण भूगोलचे काही इम्पॉर्टंट जी भूगोलला जे विचारले होते प्रश्न गटक 2022ला ते आपण पाहिलेले आहेत. आशा करतो तुम्हाला हे ॲनालिसिस आवडलं असेल. जर खरंच आवडलं असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.